अजित पवारांनी सुरेश धस यांना भेटीसाठी वेळ दिली नाही अशी सूत्रांची माहिती। बीड जिल्हा नियोजन समितीतील तक्रारीबाबत धस भेट घेणार होते। दादांनी भेटीची वेळ न दिल्यानं धस बीडच्या दिशेने रवाना झाल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। बीड जिल्हा नियोजन समितीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार हा आरोप धसांनी केला। अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। अक्षय, काय अपडेट? ऋषाली, खरं तर भाजपचे आमदार सुरेश धस हे वारंवार सातत्याने बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालाय असा सातत्याने आरोप लावत होते आणि त्या सगळ्या संदर्भातली माध्यमांना त्यांनी माहिती सुद्धा दिली होती। जवळपास 73 कोटींचा अपव्यवहार कामांमध्ये जो आहे तो जिल्हा नियोजन समितीच्या बीडच्या झालेला होता आणि त्या सगळ्या संदर्भातली पत्र सुद्धा उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांना सुरेश धस यांनी दिलेली होती। परंतु आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट सुरेश धस घेणार होते, परंतु सुरेश धसांना आज अजित पवार यांच्या कार्यालयाकडनं वेळ दिली गेली नसल्यामुळे सुरेश धस यांची भेट जी आहे ती आज अजित पवारांनी टाळली आहे का असा प्रश्न निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि त्याचसोबतच सुरेश धस आता आज सकाळीच मुंबईहून बीडकडे रवाना झालेले असल्याची सध्या आपल्याला माहिती मिळते। खरं तर बीड जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीमध्ये मोठ्या प्रमाणात अपव्यवहार झालेला होता असं सुरेश धसांनी आरोप केलेले होते आणि त्या सुरेश धसांच्या आरोपानंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार यांनी एक समिती स्थापन केलेली होती बीड जिल्ह्यातल्या जिल्हा नियोजन समितीच्या संपूर्ण गैरव्यवहाराच्या संदर्भात। परंतु अजित पवारांनी सन 2023 आणि 24च्या सगळ्या कामांची माहिती मागवलेली होती, परंतु सुरेश धस यांचा या सगळ्या संदर्भात आक्षेप आहे। सुरेश धस यांनी न दिल्याची माहिती मिळते। धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।